इंदुरीकर महाराजांबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली. महाराजांच्या मुलीच लग्न होऊन अगदी काही दिवस झालेच होते. अचानक असं काय झालं की महाराज तापले. एका शब्दात सगळा विषय संपला. एक बातमी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे. ही बातमी आहे इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबाविषयी. महाराजांच्या मुलीचं लग्न होऊन अगदी 15 दिवस चेमतेम झालेले आहेत. सगळा संसार सुरळीत सुरू होता. पण अचानक असं काय झालं की महाराज भयंकर भडकले. अचानक महाराजांनी एका शब्दात सगळा विषय कसा काय संपवला? अचानक असं काय घडलं की बापाने इतका मोठा खर्च करून केलेलं लग्न एका बाजूला पडलं आणि महाराजांनी थेट सणसणीत चपराक लगावली. खरं तर जेव्हा महाराज आपल्या मुलीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सासरी गेले, तेव्हा सुरुवातीला सगळं वातावरण अगदी आनंदाचं होतं. गावातील लोक मोठ्या उत्साहाने भेटायला आले होते. काहींनी महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. पण घरात प्रवेश करताच महाराजांच्या नजरेस अशी एक गोष्ट पडली की क्षणात वातावरण बदललं. मुलीकडे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला आणि पुढच्या काही क्षणात घडला असा प्रकार ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. महाराजांनी फक्त एका शब्दात संपूर्ण विषय संपवला. इतकं मोठं लग्न, एवढा मोठा थाट, लाखोंचा खर्च. पण त्या क्षणी बापाचं मन बोललं आणि विषय कायमचा क्लोज झाला. मुलगी अक्षरशः रडू लागली, कारण तिला समजलं होतं की आता बाबांच्या नजरेतून काहीच सुटलेलं नाही. कोणताही बाप असो, मुलीचं लग्न झाल्यावर त्याची एकच इच्छा असते, आपल्या लेकीचा संसार सुखाचा असावा, तिला कोणतीच कमतरता भासू नये आणि ती नेहमी आनंदात राहावी. दरम्यान सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. सत्यनारायण पूजा, वाढदिवस सेलिब्रेशन, सासरच्या मंडळींसोबतचे आनंदी क्षण, हे सगळं पाहून लोकांना वाटत होतं की सगळं सुरळीत सुरू आहे. ज्ञानेश्वरीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून अनेकांनी कौतुकही केलं. पण पडद्यामागचं सत्य काही वेगळंच होतं. जेव्हा मुलीबद्दलची एक गोष्ट महाराजांच्या कानावर आली, तेव्हा त्यांच्या मनातला बाप जागा झाला. प्रसिद्ध कीर्तनकार असले तरी त्या क्षणी ते फक्त एक वडील होते आणि मुलीच्या बाबतीत चुकीची गोष्ट सहन करणं त्यांना मान्य नव्हतं. म्हणूनच त्यांनी घेतला एक कठोर निर्णय आणि एका क्षणात सगळा विषय साफ केला. मग नेमकं असं काय घडलं होतं? महाराज इतके संतापले का? कोणती गोष्ट त्यांना आतून हादरवून गेली? आणि कोणतं सत्य इतक्या कमी वेळात समोर आलं की संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा सुरू झाली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर कथा. लग्नाच्या 2 दिवस आधीपासूनच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. तब्बल 100 एकरांमध्ये उभारलेला भव्य मंडप, शेकडो आलिशान गाड्या, मोठमोठे उद्योगपती, राजकीय नेते आणि स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याच्या चर्चेमुळे हे लग्न चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. लग्नातील अफाट थाट, जेवणावळी, सजावट आणि खर्चाचे आकडे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागले. महाराष्ट्रातील लोक अक्षरशः या लग्नाचे व्हिडिओ पाहून थक्क झाले होते. लग्नाचा थाट संपला, संसार सुरू झाला. पण अवघ्या काही दिवसात सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली की सगळीकडे खळबळ उडाली. लोकांना महाराजांचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. प्रश्न एकच होता, सगळं सुरळीत चालू असताना अचानक महाराज इतके का तापले? मुलीच्या डोळ्यात पाणी का आलं? आणि तोंड काळं करा असं म्हणण्याची वेळ महाराजांवर का आली? सुरुवातीला लोकांमध्ये जावयाचीच चर्चा होती. साहिल चिलप हे नाव महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबाशी जोडलेलं असल्याचं बोललं जात होतं. सोशल मीडियावर तर त्यांच्या संपत्तीचे मोठमोठे आकडे फिरत होते. त्यामुळे अनेकांना वाटलं की महाराजांनी आपल्या मुलीसाठी खूप मोठं आणि श्रीमंत घर निवडलं आहे. लग्नानंतर सत्यनारायण पूजा, जेजुरी दर्शन आणि वाढदिवसाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत होते. ज्ञानेश्वरी आनंदात दिसत होती. त्यामुळे लोकांना वाटत होतं की संसार अगदी सुखात सुरू आहे. पण अचानक एक व्हिडिओ समोर आला आणि लोकांच्या मनात संशय निर्माण झाला. काही दिवसांनी महाराज मुलीच्या सासरी गेले होते. सासरच्या मंडळींनी त्यांचं स्वागत केलं. महाराज थेट मुलीकडे गेले. वडिलांना पाहताच ज्ञानेश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं.
हा क्षण पाहून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. लग्नाला काहीच दिवस झाले, मग मुलगी एवढी भावुक का झाली? नक्की काहीतरी लपवलं जातंय, अशा कॉमेंट्स व्हायरल होऊ लागल्या. आणि तिथूनच या चर्चेला मोठं वळण मिळालं. 700 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, या सगळ्याच्या मागे काहीतरी काळंबेरं तर नाही ना, अशी चर्चा सोशल मीडियावरील टीकाकारांनी सुरू केली. खरं तर लोकांनी एक चर्चा उठवली होती की महाराजांचे जावई नेमकं कोण आहे, याविषयी लोकांना जाणून घ्यायचं होतं. पण काही दिवसांपूर्वी न्यूज चॅनलवर वेगळ्या बातम्या आल्या होत्या की त्यांची खूप मोठी संपत्ती आहे वगैरे, असा विषय होता. पण बऱ्याच वेळा आपण अनेक उदाहरणांमध्ये पाहिलेलं आहे आणि घटनांमध्ये पाहिलेलं आहे की एखाद्या कुटुंबाकडे पैसा भरपूर असतो, पण तो पैसा कुठून आला याच्याविषयी कोणालाच माहिती नव्हती. आणि नुकतीच एका न्यूज चॅनलवर त्या कुटुंबाचा सत्य उघडकीस आणलं. त्या कुटुंबाचा इतिहास एका न्यूज चॅनलवर दाखवण्यात आला. त्या कुटुंबानं इतकी संपत्ती कशी जमवली होती याचं सत्य उघडकीस आणलं. ते सत्य होतं साहिल चिलप यांच्या वडिलांचं. तो इतिहास देखील खूप वेगळाच होता. खरं तर हे कुटुंब मुंबईच नसून हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचे साधे शेतकरी होते. 2003 मध्ये अगदी सामान्य परिस्थितीतून मुंबईत आलेलं हे कुटुंब आज कोट्यावधींच्या साम्राज्यापर्यंत पोहोचलं. पण अचानक सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली की सगळीकडे खळबळ उडाली. कारण लग्न झाल्यानंतर काही दिवसातच महाराज स्वतः मुलीच्या सासरी गेले आणि त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांनी लगेच वेगवेगळे अंदाज लावायला सुरुवात केली. इतक्या लवकर महाराज सासरी का गेले? मुलीच्या संसारात काही प्रॉब्लेम आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या. खरं तर हे लग्न खूप मोठ्या थाटामाटात झालं होतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर टीका सुरू होती. लोकांना साधेपणाचं सांगणारे महाराज स्वतः इतका खर्च कसा काय करू शकतात, असे टोमणे सतत मारले जात होते. महाराजांनी सुरुवातीला या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, पण अफवा वाढत गेल्या. लग्नानंतर काही दिवसातच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने या चर्चेला आणखी हवा मिळाली आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या कथा रंगवल्या जाऊ लागल्या. पण खरं सत्य काही वेगळंच होतं. महाराजांचा राग हा मुलीच्या संसारावर नव्हता, तर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांवर होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मुलीच्या लग्नाचा खर्च त्यांनी एकट्याने नाही, तर भक्तगणांच्या मदतीने केला. तरीही लोकांनी टीका थांबवली नाही. ज्ञानेश्वरीच्या डोळ्यात आलेले अश्रू हे कोणत्याही मुलीला वडिलांना अचानक पाहिल्यावर येणारे भावनिक अश्रू होते. पण काही लोकांनी त्या क्षणालाच चुकीचा अर्थ लावून अफवा पसरवल्या. प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा संसार आनंदात सुरू असल्याचं जवळच्या लोकांकडून सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर व्ह्यूजसाठी तयार केल्या जाणाऱ्या कथा आणि थंबनेल्समुळेच हा विषय आणखी मोठा बनला. महाराजांचा संताप हा त्यांच्या जावयावर नव्हता, तर विनाकारण त्यांच्या कुटुंबावर बोटं उचलणाऱ्या आणि खोट्या गोष्टी पसरवणाऱ्या लोकांवर होता. महाराज किंवा त्या आपल्या मुलीला भेटायला गेले तेव्हा त्यांनी सोशल मीडियावरील फालतू चर्चांना पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या कर्तनातून टीकाकारांना चोख उत्तर दिलं आणि एका शब्दात हा वाद थांबवण्याचा सल्ला दिला. कोणत्याही बापाला आपल्या लेकेला सुखी संसार लोकांनी अशा चिखलफेक केलेल्या आवडणार नाहीत आणि त्यामुळे महाराजांनी नेमकी हीच नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, सोशल मीडियावरील कोणत्याही खोट्या थंबनेलला आणि व्हिडिओला बळी पडू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इंद्रकर महाराजांबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या उपवा थांबतील. तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावरील कोणत्याही वैयक्तिक आयुष्यावर अशी टीका झाली पाहिजे का? कमेंट्स करून तुमचं मत नक्की नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.